नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. अमेरिकेची पावलं वाकडी पडत आहेत आणि भारताबाबत त्यांनी मुद्दामहून वाकड्यात जाण्याचं ठरवलेलं आहे. आणि ह्याचे अनेक पुरावे आपल्याला एकामागून एक मिळताना दिसतायत. या अगोदर डोनाल्ड ट्रम्प यांनी बीजिंगची स्वारी केली आणि तिकडे शी जिनपिंग यांच्यावर दबाव आणून तुम्ही भारतासोबत युद्ध सुरू करा म्हणून त्यांना तंबी दिली. अर्थात तिचा फारसा परिणाम झालेला दिसत नाहीये. मी एक व्हिडिओ केला होता ह्याच्यावरती आणि चीन आता नेमका काय रोख धरणार ह्याबाबत म्हणून शंका व्यक्त केलेली होती. शंका अशासाठी की कुठच्याही देशाला अखेर स्वतःच्या हितासाठी निर्णय घ्यावे लागतात आणि चीन नेमकं कशामध्ये हित शोधतो आहे ह्या प्रश्नाच्या उत्तरावरती त्याची पुढची दिशा ठरणार होती. पण एकंदरीतच चीन काय करतो आहे याच्यावरचा एक मी वेगळा व्हिडिओ परत एकदा बनवणार आहे. काल परवा मी अजून एक व्हिडिओ केलेला होता. त्याच्यामध्ये पुतीन यांनी जो इशारा दिला, की भारत नेहमी स्वतःच्या हिताचे निर्णय घेईल अ, आणि सूचित हे केलेलं होतं त्यांनी, की भारत रशियाकडून होणारी तेल खरेदी थांबवणार नाही. अर्थात ही पुतीन यांनी व्यक्त केलेली आशा होती, मोदींच्या पाठीवर दिलेली शाबासकी होती, की एक इशारा होता, की असे जर का कठीण प्रसंग आला, तर भारताला त्याचा सामना करावा लागेल. हा इशारा पुतीन कदाचित देत होते म्हणून मी एक व्हिडिओ केलेला होता. या सगळ्या दरम्यान एक आणखी घटना घडून गेलेली होती. ती म्हणजे ब्रिक्सचे परराष्ट्र मंत्री दिल्लीमध्ये पोहोचलेले होते आणि त्यांची एक बैठक झाली. आपल्याला माहिती आहे सप्टेंबर महिन्यामध्ये ब्रिक्सची परिषद होणार आहे आणि त्याची पूर्वतयारी म्हणून परराष्ट्र मंत्री इथे आलेले होते. त्या बैठकीत बोलताना आपले परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी एक अत्यंत सूचक विधान केलेलं होतं. ह्या विधानाला यापूर्वी प्रसिद्धी मिळालेली मी तरी बघितलेली नव्हती. ही प्रसिद्धी आज 8 जून रोजी देण्यात आलेली आहे. हा जो रिपोर्ट आहे तो इंडिया नॅरेटिव्हज नावाच्या वेबसाईटवरती आलेला आहे आणि त्याच्यात काय म्हटलेलं आहे ते आपण पहिल्यांदा बघूया. जयशंकर यांनी काय वक्तव्य केलं? जयशंकर यांनी असं म्हटलेलं आहे, इंडिया मे कन्सिडर ए डेडिकेटेड अँटी सँक्शन्स फ्रेमवर्क. डेडिकेटेड अँटी सँक्शन्स फ्रेमवर्क याचा अर्थ असा, की जर का आर्थिक निर्बंध लागू झाले, तर त्या निर्बंधांना झुगारून देण्यासाठी म्हणून एक कायमस्वरूपी फ्रेमवर्क, आराखडा तयार असला पाहिजे आपल्याकडे. या दृष्टिकोनातून भारत विचार करतो आहे. असा विचार का करतो आहे? ॲज कन्सर्न्स ग्रो ओव्हर द इम्पॅक्ट ऑफ युनिलॅटरल अँड सेकंडरी सँक्शन्स. युनिलॅटरल आणि सेकंडरी सँक्शन्स म्हणजे की आता परिस्थिती आंतरराष्ट्रीय अशी तयार झालेली आहे, की कदाचित पुन्हा एकदा एकतर्फी सँक्शन्स लागू केले जाऊ शकतात आणि सेकंडरी सँक्शन्स लागू केले जातील. सेकंडरी सँक्शन्सचा अर्थ असा, की समजा एक रशियामधल्या एका कंपनीवरती आर्थिक निर्बंध घातलेले असतील, तर त्या कंपनीशी जे कोणी व्यवहार करतात त्यांच्यावर सुद्धा आर्थिक निर्बंध लागू होतात. त्याला सेकंडरी निर्बंध असं आपल्याला म्हणता येईल. तेव्हा एकतर एकतर्फी आणि असे सेकंडरी सँक्शन्स या दोनाचा विचार भारताने केलेला आहे आणि ह्या शक्यता आता वाढत जातील असं सांगितलेलं आहे. सँक्शन्स कशा-कशावर लागतायत? ट्रेड म्हणजे व्यापारावर लागतायत, एनर्जी सिक्युरिटीवर लागतायत. म्हणजेच प्रत्येक देशाला ऊर्जेचं संकट आज तयार झालेलं आहे आणि त्याच्यासाठी म्हणून स्वतःचं हितरक्षण करण्यासाठी म्हणून प्रत्येक देश हा सावध झालेला आहे. त्याच्यावरती सँक्शन्स लावली जातील. इन्व्हेस्टमेंट्स म्हणजे तुमच्याकडे जर का काही गुंतवणूक येणार असेल, तर त्यावर निर्बंध लावले जाऊ शकतात. आणि टेक्नॉलॉजी ॲक्सेस म्हणजे तंत्रज्ञानात्मक तुम्हाला जर का कुठे कोणी जर का तुम्हाला सुविधा दिली, की बाबा अमुक तंत्रज्ञान तुमच्यासाठी आहे.
त्याच्यावर सँक्शन्स लागू शकतात. आणि ह्या सँक्शन्सचा हा एवढा मोठा स्पेक्ट्रम म्हणजे आत्तापर्यंत आपण सँक्शन्स कशा-कशावर बघितली, तर रशियाचं तेल खरेदी तुम्ही करता त्याच्यासाठी. पण त्याच्यामध्ये सेकंडरी सँक्शन्स हे जे त्यांनी दिलेलं आहे आणि एनर्जी सिक्युरिटी. पण व्यापारावर सँक्शन्स म्हणजे उद्या रशियाशी कुठलाच व्यवहार भारताने करता कामा नये. असं ठरलं तर इराणशी कुठला व्यवहार करता कामा नये भारताने. असं ठरलं तर किंवा तुमच्याकडे जर का इन्व्हेस्टमेंट करायला कोणी येणार असेल किंवा तुम्ही तिथे इन्व्हेस्टमेंट करायला जाल, तर त्याच्यावर सँक्शन्स लागू होतील. हाही सिनेरिओ आत्तापर्यंत भारताच्या समोर नव्हता डोळ्यासमोर आणि टेक्नॉलॉजी ॲक्सेस हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. तेव्हा या सगळ्या क्षेत्रांना लपेटून घेणारी सँक्शन्स म्हणजे ती जीव गुदमरवून टाकणारी सँक्शन्स होऊन जातील. अशी सँक्शन्स लागली तर त्याचा मुकाबला करण्यासाठी काहीतरी कायमस्वरूपी व्यवस्था पाहिजे, असं भारताने म्हटलेलं आहे. त्या परिषदेत म्हटलेलं अशी जी सँक्शन्स आहेत ती अनजस्टिफायबल आहे अँड दे आर इनकन्सिस्टंट विथ इंटरनॅशनल लॉ. म्हणजेच आंतरराष्ट्रीय कायद्याचे जे नियम आहेत त्या नियमांमध्ये असे सँक्शन्स बसत नाहीत आणि त्याचं कोणीही समर्थन करू शकत नाही. अनजस्टिफायबल असं जयशंकर यांनी वक्तव्य त्या मीटिंगमध्ये केलेलं होतं. एक प्रकारे आपण बघतोय ब्रिक्सची मुळात स्थापना का झाली? तर जगामध्ये जे पाश्चात्य देश होते G7 या G7 मध्ये ब्रिक्सच्या देशांना कुठेही सामील केलं जात नव्हतं. त्यांना काय ऑब्झर्व्हर म्हणून बोलवा वगैरे, वगैरे गोष्टी होत होत्या. पण त्यांनी यायचं आणि सगळं फक्त बघायचं. निर्णय सगळे कोण घेणार? तर ते G7 कंट्रीज घेणार. मग जे महत्वाचे जे देश होते, चीन असेल, भारत असेल, रशिया असेल, ह्यांच्यासाठी कुठलंही व्यासपीठ नव्हतं म्हणून त्यांनी एक व्यासपीठ तयार केलं. त्याचं नाव ब्रिक्स असं आपण थोडक्यात म्हणू शकतो. शिवाय ह्याच्यामध्ये जे देश ब्राझील सारखे सुद्धा सामील झाले, साऊथ आफ्रिका आला. ह्यांची इकॉनॉमी तुम्ही बघाल तर ती एक उदयाला येणाऱ्या इकॉनॉमीज होत्या. तो एक त्यांच्यासाठी पॉझिटिव्ह भाग होता. पण ब्रिक्सला खरी चालना कधी मिळाली? तर या सँक्शन्स राजनंतर. आर्थिक निर्बंध जेव्हा लागू झाले त्यावेळेला रशियाच्या बँका स्विफ्ट सिस्टीम मधूनच हद्दपार केलं गेलं. स्विफ्ट सिस्टीम मधून हद्दपार केल्यानंतर कुठलेही आंतरराष्ट्रीय व्यवहार रशिया करू शकत नाही अशी परिस्थिती आली आणि त्यांचे जे फंड्स होते परदेशी बँकांमध्ये ते सुद्धा गोठवले गेले. ह्याच्यापासून धडा घेऊन ब्रिक्स देशांनी तेव्हापासून तयारी सुरू केली, की हे आर्थिक निर्बंध ही काही गोष्ट बरोबर नाही. आपल्याला जगामधून एक प्रकारे वाळीत टाकलं जातंय आणि त्याचा सामना करायची काहीतरी समांतर व्यवस्था आपल्याकडे पाहिजे. त्या दृष्टिकोनातून पावलं टाकली गेली आणि आता आपण बघतोय, की भारताचं यू-पी-आय असेल, चीनचं सी-आय-पी-एस असेल किंवा रशियाने सुद्धा स्वतःची एक सिस्टीम तयार केली आहे. त्या सगळ्या जर का आपण बघितल्या तर त्या या सँक्शन्स राजला जोरदार टक्कर देण्यासाठी तयार झालेल्या सिस्टीम्स आहेत असं तुम्हाला दिसेल. जयशंकर आता असं का म्हणतायत, की काही ना काहीतरी आपल्याला कायमस्वरूपी यंत्रणा उभारावी लागेल. याचं कारण तेच आहे, की पुढच्या काळामध्ये माझं ऐकत नाही ना, मग मी तुम्हाला अमुक-अमुक करीन. ह्या ज्या धमक्या दिल्या जातायत त्या पोकळ राहिलेल्या नाहीयेत. आणि मी यावरती बोललेले सुद्धा आहे. अमेरिकेने जाहीर पण केलेलं आहे, की आत्तापर्यंत इराण युद्ध चालू होतं म्हणून आम्ही लोकांना परवानगी दिली होती, मोकळीक दिलेली होती रशियाकडून तेल घेण्यासाठी. परंतु इथून पुढे ही मोकळीक तशीच राहील असं नाहीये. आम्ही कधी ना कधीतरी हे सगळं परत बंद करू. हा जो प्रकार आहे हा महत्वाचा आहे. म्हणजे आमच्या देशाच्या दृष्टीने आम्हाला स्वस्तात कुठे तेल मिळत असेल, तर ते घेण्याची आम्हाला मुभा नाही. का? तर ते अमेरिकेला पसंत नाही आणि अमेरिकेला का पसंत नाही? तर रशिया त्यांना पाहिजे तसा युक्रेनमध्ये तह घडवून आणत नाही. युद्धबंदी करायची तर अमेरिकेच्या अटी रशिया ऐकत नाही म्हणून त्याच्यावर निर्बंध. त्याच्यावर निर्बंध म्हणून भारतावर निर्बंध. ह्या सगळ्या गोष्टी आता इथून पुढे ऐकून घेण्याची मनस्थिती भारताची उरलेली नाहीये.
आणि जयशंकर यांनी नेमकं तेच सूचित केलेलं आहे. मुळात ही परिस्थिती बोलण्याची आली याचा अर्थच असा, आर्थिक निर्बंध कुठे ना कुठेतरी येऊ घातलेले आहेत. आणि त्याचा अर्थ एकच आहे, की डोनाल्ड ट्रम्प हे स्वतः रशियाकडून बेसुमार खरेदी करायला मोकळे आहेत. त्यांच्याकडून पार युरेनियम सुद्धा ते घ्यायला तयार आहेत. युरोपनी रशियाकडून तेल घ्यावं, वायू घ्यावा ह्याच्यावर कोणाचं काही बंधन नाही. चीननी घेतला तर बंधन नाही. त्यांना वावडं आहे ते फक्त भारताच्या तेल खरेदीसाठी. तेव्हा ही परिस्थिती आता इथून पुढे राहणार नाही. त्याच्यातून ऑलरेडी मार्ग काढले जात आहेत. ते व्यापक प्रमाणावरती ब्रिक्स देश जे आहेत, त्यांच्याकडे अधिकाधिक देश का येतायत, ह्याचा विचार जर का अमेरिकेला करावासा वाटत नसेल, तर या सगळ्या शिकारीमध्ये शिकारी खुद यहाँ शिकार बन गया अशी अवस्था अमेरिकेची होऊन जाणार आहे. पण म्हणतात ना, की सामंजस्याचे बोल, शहाणपणाचे बोल हे अशा मनस्थितीतल्या माणसाला सुचत नसतात. तेव्हा जयशंकर यांचं विधान जे आहे, हे सगळ्यात महत्वाचं म्हणजे मे मध्ये झालेली कॉन्फरन्स आणि आज 8 जूनला या विधानाला प्रसिद्धी मिळाली. इथेच तुम्ही समजा, की खेळ कुठे वेगळा झालेला आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते. तुम्हाला आवडला असेल, तर ही लिंक शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सहकार्य असंच चालू ठेवा. नमस्कार.